फॅन घेऊन आली. अरे कुठेही जा कर्म ते सांगा ती पुढं चाले. कर्माच्या भयाने गेलो रातोराती कर्म ते सांगा ती पुढं चाले. कर्म ते सांगा कर्माच्या भयाने गेलो रातोराती कर्म ते सांगा ती पुढे चाले. कर्माच्या भयाने गेलो रातोराती आणि कर्म ते सांगा ती पुढं चाले. रात्रीचा गेलो पण कर्म माझ्या आधी. कर्म माझ्या आधी जाऊन बैसे. कर्म माझ्या आधी कर्म माझ्या आधी जाऊन बैसे. कर्माच्या भयाने बैसलो समाधी. कर्माच्या भयाने बैसलो समाधी. कर्म माझ्या आधी जाऊन बैसे. कर्माच्या भयाने बैसलो समाधी. कर्म माझ्या आधी जाऊन. ते शेंगोळी माहिती आहे का तुम्हाला विजू भाऊ? शेंगोळी शेवंती म्हणतात. हा बास बास बास. 2 महिने झाले म्हातारन म्हातारी आणि मुलगान सून मुंबईला. बरं का, तिकडची गोष्ट आहे तिकडची. उत्तमराव 2 महिने वैतागून गेलं म्हातारा. रोज सकाळी शेंगोळी रात्री शेंगोळी सकाळी शेंगोळी. मेलेलं बरं त्याला वाटलं, पण त्यानं ठरवलं आता उद्या सकाळची गाडी पकडतो, मुंबईला जातो, मुलाकडे महिनाभर थांबतो, वरण भात पोळी चपाती बटाट्याची भाजी. म्हातारं मनोगत करत गेलं. सकाळी 12ला पोहोचलं मुंबईत. रविवार होता. मुलगांसून घरीच होती. मामाजी आले, पप्पा आले. बाथरूम मध्ये म्हातारं फ्रेश झालं, बसलं सोफा सेटवर. बाबा जेवण वगैरे? अरे व्हायचंच आहे. मग मी जेवायचो बाबा. आता बापले का दोघंही सोबत जेवू. पाट मांडले. 2 ताट येणार होते. 2 पाटावर बापले का बसले. विजू भाऊ हे नीट ऐका. म्हातारं मनोगत करत होतं. साईबाबा शेंगोईनं वैतागलो बाबा. मी आलो मुंबईला. आता पहिला तर वरण भात खातो, मग चपाती, मग काय गोड असेल ती प्लेट उचलतो म्हणलं. असं मनोगत चाललं. ताटा आले बरं का मनोज. ताटा आले. म्हातारं चष्मा पुसू पुसू ताटातलं पदार्थ पाहत होतं, पण विश्वास बसेना. शेंगोळी शेंगोळी. मुलगा म्हणला बाबा तुमच्या सुनेला म्हटलं मी आज रविवार आहे, माझी आई शेंगोळी चांगली करत होती, तुला येतं का? ती म्हणली येते. मग मी म्हटलं आज पोटभर शेंगोळीच खायची, दुसरं काही करू नको. बापाच्या डोळ्याला पाणी. बाबा आईची आठवण आली का? अरे तिच्यामुळे तर आलं नाही. मग जेवा ना बाबा, तुझा काही दोष नाही भाऊ. 2 महिने वैतागलो या शेंगोळीनं. अरे पण मी सकाळी शिर्डीहून 6ला निघलो. शेंगोळीला कसं कळलं? 200 किलोमीटर माझ्या आधी 12 वाजता मुंबईत हजर. याला म्हणतात कर्म ते सांगा ती पुढे जा. कर्म ते सांगा ती पुढे जा. कर्म ते सांगा ती पुढे जा. कर्माच्या भयाने गेलो रातोराती. कर्म ते सांगा ती पुढे चाले. कर्माच्या भयाने बैसलो समाधी. कर्म माझ्या आधी जाऊनी बैसे. कर्माच्या भयाने बैसलो कपाटीन. कर्म हाती काठी लागे पाठीन. तुका म्हणे कर्मा किती तुला भ्यावे. अरे किती तुम्ही कर्माला घाबरून पळाला तरी तुमचं कर्म तुम्हाला सोडत नाही. ते भोगावंच लागतं. मग महाराज म्हणतात भोगावंच लागतं ना, मग आता त्याला घाबरू नका, मग उलट भोगायची तयारी ठेवा. आलिया भोगासी असावे सादर. आलिया भोगासी असावे सादर. आलिया भोगासी असावे सादर. आलिया भोगासी असावे सादर.
सादर आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर निवारी साकरे भगत कृपा सिंधु निवारी साकरे भगत कृपा सिंधु निवारी साकरे निवारी साकरे भगत कृपा सिंधु निवारी साकरे हे कृपा से निवारी साकरे भगत कृपा सिंधु निवारी महाराज म्हणतात आता घाबरायचं नाही. कुठेही गेला तरी ते तुम्हाला सोडत नाही ना, मग घाबरू नका. उलट भोगायची तयारी ठेवा. आलिया भोगासी असावे सादर. त्याच्या भीतीनं कुठेही जा, जसं पोटाच्या भीतीनं कुठेही जा. मनोज भाऊ, तुमचं पोट तुम्हाला सोडत नाही. पोटा भेन जिकडे जावे तिकडे पोटाची येते सवे तिकडे पोटाची येते सवे पोटा भेन जिकडे जावे तिकडे पोटाची येते सवे तिकडे पोटाची येते सवे. पोटा भेणे जिकडे जावे तिकडे पोटची येते सवे. पोट लागले पाठीशी पोट हिंडवी देशोदेशी. तुम्हाला फिरवतो कोण? मनोज भाऊ, पोट दाबू नको. दिसत नाही का लोकाला? कोण फिरवतो तुम्हाला? देख संन्यासी देख फकीरा घर घर मागे तुकडा. देख सन्यासी देख फकीरा घर घर मागे टुकड़ा. 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 यति आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा. आसन पर कोई नहीं बैठा पेट का लकड़ा. यति आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा. यति आसन पे कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा. यारो पेट बड़ा भागा सबको लगा दिया धोखा. 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 यही पेट से राव सिपाही यही पेट से मरते. यही पेट के खातिर आदमी मुलुक मुलुक सब फिरते. यारो पेट बड़ा बाका. बस पोट लागले पाठीसी पोट हिंडवी देशोदेशी. पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोटची येते सवे. जसं पोटाच्या भीतीनं कुठेही जा
तुमचं पोट तुमच्या सोबत आहे. तसं कर्माच्या भीतीनं कुठेही जा, तुमचं कर्म तुम्हाला सोडत नाही, कुठेही जा. म्हणून तुका म्हणे कर्मा किती तुला भ्यावे. मग द्यायचं नाही, आता भोगायची तयारी ठेवायची. आलिया भोगासी असावे सादर. पण त्याच्या पुढचे शब्द आहे, देवावरी भार घालोनिया, त्याच्यावर जबाबदारी टाकावी. आणि असं आहे बरं का स्वप्नील, आता तुझं पितृछत्र गेलं, वाईट या गोष्टीचं वाटतं विजूभाऊ, सूर्योदय आणि सूर्यास्त या घटना ठरलेल्या आहे. रोजच सूर्याचा उदय होतो आणि सूर्य मावळतो. त्याचं काही नवल वाटत नाही. पण नवल बाळासाहेबाच्या बाबतीत झालं का, हा भर दुपारी मावळलेला सूर्य आहे. आणि असं असतं जेव्हा सुखाचे दिवस येतात विजूभाऊ, आणि त्यावेळेला कौतुक करणारं निघून जातं, हे लक्षात ठेवा. ज्याने आटापिटा करून एवढं कमावलेलं असते, आणि आता काही करायची गरज नाही, यशीच्या रूम मध्ये बसा बाबा, तेव्हाच बाबा निघून जातो. प्रत्येकाच्या जीवनात आहे. तर आता रामायण तुम्हाला पाठ आहे विजूभाऊ, तुमच्या पुढं सांगणं म्हणजे काय खरं नाही, पण सांगतो 2 मिनिट. रामायण पाठ झालं त्यांना. 14 वर्षांनी रामचंद्र वापस आले. निरोप हनुमानजीनं भरताला दिला. वेळ कमी असल्यानं भरतही लगेच आला बरं का, काही काळजी करू नका. माताजी कौशल्यामाई बाहेर आली. क्या हुआ बेटा? अभी अभी संदेशा मिला है, मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भैया रामचंद्र जी दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढ्या शब्दानं माय कौशल्याचं रडणं सुरू झालं. भरताने विचारलं, माँ 14 साल के बाद मेरा भैया आ रहा, आपको खुशी नहीं हो रही क्या? खुशी हो रही बेटा. तो रोती क्यों? इस समय तुम्हारे पिता दशरथ जी की याद आई बेटा. तुम्हारे पिता होते तो नाचने लग जाते, उनकी इच्छा थी राम का रास तिलक देखने की. जिथं कौतुक टाकायला देवाचा बाप गैरहजर होता, तर आपल्या पप्पाचा हिशोब कशातला होता, हे कोणाला सोडलेलं नाही. लक्षात घ्या. काही माणसं बरोबर नेमकी इथं बोटं ठेवतात, रात्रंदिवस भजन करता, मग एवढं दुःख तुमच्या जीवनात का? आणि आम्ही कधी कीर्तनात नाही, कधी प्रवचन ऐकत नाही, कधी सप्ताहाला नाही, कधी पंढरपूरच्या वारीला नाही, कधी शिर्डीला नाही, एकही दिवस शुद्धीवर नाही, एकही तमाशा चुकवत नाही, तरी आम्ही एवढे सुखी का? अरे काय आताच परंपरा आहे का? अजिबात देवाला न विचारणारा दुर्योधन दिल्लीच्या गादीवर होता, आणि भजन करणारे पांडव 12 वर्षे वनवासात फिरत होते. हे काय आताच आहे का? मग अरे भजन कशाला? ज्याचं भजन केलं तो भगवान त्यांच्या सोबत होता विजूभाऊ, तरी प्रारब्ध चुकलं नाही. कृष्ण साह्य पांडवासी, कृष्ण साह्य पांडवासी, कृष्ण साह्य पांडवासी, कृष्ण साह्य पांडवासी. ते भोगी ते नष्टचर्यसे, ते भोगी ते नष्टचर्यसे, ते भोगी ते नष्टचर्यसे, ते भोगी ते नष्टचर्यसे. साय देय हरिहारासी, साय देय हरिहारासी, हरिहारासी, साय देय हरिहारासी. प्रारब्ध गुणासी चुकेना, गुणासी चुकेना, प्रारब्ध गुणासी तळेना, गुणासी तळेना. ऐसी प्रारब्धाची ठेव, 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 ऐसी प्रारब्धाची ठेव. झाले भिक्षुक पांडव, राज्य घोडे भाग्य सर्व, साडे लाठाव प्रारब्ध. ऐसी प्रारब्धाची ठेव, झाले भिक्षुक पांडव,
पांडवासी ते भोगिती नक्षत्रेशी सहाय्य केली हरिहरासी प्राप्त कुणाशी टळणाशी प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव राज्य घोडे भाग्य सर्व सांडेला ठाव प्रारब्धे शरीर संचिता आदिन धर्मराजा हिंडे वनवन कर्मे बुडाला रावण आणि दुर्योधन प्रारब्धे कामबुद्धीचे सुख अति मानती मूर्ख चंद्राशी लागला कलंक इंद्राशी दुःख प्रारब्धे हरिचंद्र तारामती घोर वनांतर भोगिती नयराव पुरुषार्थी तयाच्या विपत्ती प्रारब्धे ऐसे पतिव्रता सुसे दमयंती पाय पोळ्याशी अणिवार कपाळ भोगी दुष्काळ प्रारब्धे कर्मरेखा टळणा बाण लागला जगजीवना कृष्ण सांडिल्या गोपांगणा हे नारायणा प्रारब्धे ऐशी अणिवार जन्मांतरे राज्य सांडिले रघुवीरे सविमणी वानरे फिरवी दिगांतरे प्रारब्धे फिरत असता काय झाले मध्ये प्रारब्ध वडवले जानकीस राक्षसी नेले दुःख भोगले प्रारब्धे संचिता आधीन शरीर पूर्ण ब्रह्म रामचंद्र रघुपती विष्णूचा अवतार पाठी जन्मांतर नामा म्हणे कळलं ना सगळे हा बस हो म्हणत जा नामा म्हणे कर्म रेखा देवादिका चुके ना 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 माने कर्म रेखा देवादिका चुके ना देवादिका चुके ना नामा म्हणे कर्मरेखा देवादिका चुके ना आणि मग भजनाचा फायदा काय जर भजन करूनही पांडव 12 वर्षे वनवासात तर भजनाचा फायदा काय भजनाचा फायदा प्रारब्धात जे आहे ते भोगावंच लागतं फायदा काय ते दुःख पेलण्याची ताकद येते हा भजनाचा फायदा 12 वर्षे वनवासात पांडव पण एकाही पांडवानं रोगोर घेतलं नाही आणि द्रौपदीनं रॉकेल वतलं नाही ही ताकद भजनाची आहे लक्षात ठेवा म्हणून आलिया भोगासी असावे सादर पण पुढचा शब्द आहे देवावरी भार घालून या भार घालणे म्हणजे त्याच्या डोक्यावर वज ठेवणे असं नाही भार घालण्याचा अर्थ आहे त्याचं भजन करणे त्याचं चिंतन करणे त्याचं नाव घेणे बरं का विजूभाऊ नाव घे आता विजूभाऊच आहे हाती पाय धरायला नाव घेणे म्हणजे भार घालणे होते हे नसेल पटत तर ते पंढरपूरच्या जत्रेमध्ये ते दुकानदार बरं का उत्तमराव नवरा बायको दोघंही विक्रीचा धंदा करतात पुस्तक विक्री त्याच्या गळ्यात हार्मोनियम हिच्या हातात पुस्तकाचं बंडल आणि चंद्रभागेच्या वाळवंटात फिरतं दुकान ते पुढं म्हणतं ही माग म्हणते 7व्या दिवशी ही सटवीचा फेरा गोपी बाळा तिनं जपून धरा निज त्या वेळेला आंघोळा करा जो बाळा जो रे जो शिवाजीचा पाळणा किंमत 40 रुपये मग हे भसाड्या आवाजात म्हणतं पत्नीने पतीचे नाव घ्यायचे पुस्तक किंमत 50 रुपये आणि गरजू लोक खरेदी करतात बरं का विजू आणि मग जसं त्याच्या तसं पाठ केल्या जातं मोत्याचा पाऊस सोन्याच्या धारा राव निघाले लढाईवर अब्दागिरी धरा जात दुष्काळी रोडवर पण राव निघाले लढाईवर पुस्तकात अब्दागिरी धरा खोरण टोपलं कायमचं याच्या डोक्यावर अब्दागिरी धरा अरे एवढं एकदा पत्नी पतीचं नाव घेते तर जन्मभर पतीवर जबाबदारी पत्नी सांभाळण्याची येते याला म्हणतात भार घालणे जरा विचार करा पत्नी एकदा नाव घेते तर पती तिला जन्मभर सांभाळतो रात्रंदिवस भजन केल्यावर तो पांडुरंग काय झोपा काढल का म्हणून देवावरी भार घालून या इथपर्यंत आलो आपण बरोबर करू विजूभाऊ काय काळजी करू नका आलिया भोगासी असावे सादर पण देवावरी भार घालून या जबाबदारी त्याच्यावर ते 12 वर्षे वनवासात गेले पांडव पण
कसे हाल आहेत पांडवाचे म्हणून ही बघण्यासाठी 2 जण जातात भेटीला. 2. एक द्रौपदीचा भाऊ, त्याचं नाव दृष्टद्युम्न, आणि एक भगवान श्रीकृष्ण. 2. विठ्ठल बघितलं पांडवांना, हरणाचे कातडे गुंडाळलेले पांडव, जे भरजरी वस्त्रामध्ये राजमहालात होते. द्रौपदीनं आदेश दिला की दाशा पाणी घेऊन पळायच्या. तिच्या डोक्यावर माठ होता आणि ती तळ्याहून पाणी आणत होती. झोपड्यात राहत होते. हे 2 रथ घेऊन गेले, दृष्टद्युम्न आणि श्रीकृष्ण. जसं द्रौपदीनं पाहिलं, पळत आली, भगवान कृष्णाच्या गळ्याला बिलगून रडली. तिचे शब्द आहे, कथम नु भार्या पार्थानाम तव कृष्ण सखे विभो, दृष्टद्युम्नस्य भगिनी सभाम कृष्यत मादृशी. देवा, अर्जुनासारख्या वीराची मी बायको आहे, दृष्टद्युम्नाची सख्खी बहीण आहे, तुझ्यासारख्याची सखी आहे. गांडीव नावाचं जे धनुष्य आहे त्याच्यावर जगाच्या पाठीवर बाण लावण्याची ताकद तिघात आहे. भीम, श्रीकृष्ण, नाहीतर अर्जुन. या भीमामध्ये 1000 हत्तीचं बळ आहे. हा माझा भाऊ आहे दृष्टद्युम्न, हा अतिरथी आहे. अतिरेकी नाही, काय सांगताय, तर मराठी आहे ती. युद्धातले हे 3 विभाग आहे विजूभाऊ, रथी, महारथी, अतिरथी. उत्तमरावने तर अतिरेकी करून टाकाल. एक रथवाला दुसऱ्या रथवाल्यासोबत लढाई करतो त्याला म्हणतात रथी. एक रथवाला अनेक रथांच्या सोबत युद्ध करतो तो महारथी. आणि एकट्या रथवाला सर्वांच्या सोबत लढाई करतो त्याला म्हणतात अतिरथी. हा अतिरथी दृष्टद्युम्न, हा माझा सक्का भाऊ आहे. मी या अतिरथी भावाची बहीण आहे, पांडवाची पत्नी आहे, ब्रह्मांडाचा धनी तुझी सखी आहे. एवढे मोठे मोठे बलवान माझ्याकडे असताना त्या दुःशासनानं केस धरून ओढत न्यावं सभेत. रडू रडू म्हणली वनवासात. आणि बाकी जाऊ दे देवा, मला तुझाही राग आहे का? तुला कळत नव्हतं का माझ्या द्रौपदीला केस धरून ओढत आणणार आहे? द्रौपदे, तुझे पती जुगार खेळायला बसले तेव्हाच कळत होतं पुढं काय होणार आहे. मग तू आधीच का नाही आला? मी तर 9:30लाच आलो. मग कुठं हॉटेलमध्ये गेलता का मूग भजे खायला? नाही बरं का स्वप्नील, मूग भजे प्रसिद्ध आहे ना आपले, ठीक आहे. नाही, मग मजा बघत होतो. काय खरं सांग द्रौपदे, वडत आणल्या आणल्या तुला माझी आठवण आली का? खरं सांग. वडत आणलं तर त्या म्हाताऱ्या भीष्माकडे बघत होती, त्यांनी खाली मान घातली, मग द्रोणाचार्याकडे पाहत होती, त्यांनी खाली मान घातली, कृपाचार्याकडे पाहत होती, नंतर तू तुझ्या 5 मिस्टरकडे पाहत होती, एखादं उठल. शेवटी बाहुबलानं रक्षण करण्याचा प्रयत्न केला, अबला नाईलाज झाला. आणि मग नाईलाज झाल्यावर 11:19 मला मोबाईल केला. हॅलो किसनराव, आता काय 40 मिनिटं राहिले. हॅलो, मी द्रौपदी, कृष्णा धाव रे लवकर. आणि मग धावलो.
का माझं ठरलेलं आहे, जबाबदारी टाकल्याशिवाय मी प्रकरणात लक्ष घालत नाही. भार घातली यावरी होईल काही भारी नारायण, होईल काही भारी नारायण, होईल काही भारी नारायण, होईल काही भारी नारायण. तुका मने भार घातली यावरी, तुका मने भार घातली यावरी, होईल काही भारी नारायण, होईल काही भारी नारायण. तुका मने भार घातली यावरी, तुका मने भार घातली यावरी, होईल काही भारी नारायण, होईल काही भारी नारायण. तुका म्हणे भार घातलिया वरी आणि मग होईल कैवारी नारायण. म्हणून आलिया भोगासी असावे सादर. पण शब्द काय आहे? देवावरी भार घालोनिया. आणि एकदा त्याच्यावर भार घातला ना, मग तो कृपा सिंधू निवारी साखरे, 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 मग तो कृपा सिंधू निवारी साखरे. मग तो कृपा सिंधू निवारी साखरे, मग तो कृपा सिंधू निवारी आता दुसऱ्या चरणावर आलो आपण. आलिया भोगासी असावे सादर. घाबरू नका, उलट भोगायची तयारी ठेवा. पण देवावरी भार घालून या. आणि एकदा त्याच्यावर भार घातला ना, मग खालची लाईन वाचा. मग तो कृपा सिंधू निवारी साखळे. अभंगाचं वेल्डिंग झालं पाहिजे ना. उगच घ्यायचा अभंगन काही बसायचं सासूसन जावायचं ठोकत झालं. जय विठ्ठल. काय संबंध नाही. अरे ही भाषा काय तुकोबारायची. सुरुवात पहा. आता घाबरू नका, भोगावंच लागतं ना, मग घाबरायचं नाही, उलट भोगायची तयारी ठेवा. म्हणून आलिया भोगासी असावे सादर, पण देवावरी भार घालून या. आणि एकदा त्याच्यावर जबाबदारी टाकली ना, मग खालची लाईन. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. इथपर्यंत आलो आपण, इथपर्यंत आलो. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे.
अरे निवारी साकडे नंतर आहे, पहिली गोष्ट आहे काहीच साकडे पडोने दे, काहीच साकडे पडोने, काहीच साकडे पडोने, निर्वाणी गोविंद असे माने पुढे, काहीच साकडे पडोने, काहीच साकडे पडोने, निर्वाणी गोविंद असे माने पुढे, काहीच साकडे पडोने, काहीच साकडे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी. पहिली गोष्ट साकडच पडू देत नाही, आणि जर पडलं ना मग निवारी साकडे. मग तो कृपा सिंधू, इथे विजूभाऊ कृपा सिंधू शब्द देवाला लागलाय. कृपा सिंधू, सिंधूचा अर्थ समुद्र होतो. भगवंताला कृपेचा समुद्र म्हटलेला आहे, कृपेचा सागर. कारण याच्यात 3 विभाग आहे, काही कृपेचे ओढे आहे, काही कृपेच्या नद्या आहे, आणि भगवान कृपेचा सागर आहे. ओढा माहिती आहे तुम्हाला, ओढ्याला पाणी असतं पण 1 तास अर्धा तास पट्टीच्या पोहणाऱ्याला पाटील ओढा जाऊ देत नाही पलीकडे. नदी परवडली पण ओढा वाईट, खय 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 अर्धाच तास. अरे कास्तकार पेरणी करून आले, म्हणून भाऊ पाहतं काय माझ्याकडे, कास्तकार पेरणी करून आले ओढा वाहत होता. म्हणले का रे गावात जायचं कसं, म्हणलं जाय अर्धा तास पाणी टिकल, काय पेरलं वगैरे. गप्पा सुरू झाल्या विजूभाऊ त्यांच्या पेरणीच्या गप्पा. म्हणलं आतापर्यंत चिलीम झाली असते रे, पूर्वी चिलीम होती, चिलीम आणली एकानं, चिलीम काढली, त्याच्यातला खडा काढला, तो खडा पुसला, काडी खोवली, फुंकर घालून चिलीम स्वच्छ केली, त्याच्यात खडा टाकला, तंबाखू भरला, उलट्या अंगठ्यानं तंबाखू दाबला. मी सांगतो हे नीट ऐका. त्याला विजूभाऊ खाली कापड गुंडाळायचा असतो, त्याला शापी म्हणतात, शापी, ए शापी. आणि ती ओली करून थोडी पिळून गुंडाळायची असते, डबल गुंडाळतात. याचं कारण जोरात वडल्यानंतर तंबाखू घशात जाऊ नये, धूर फिल्टर होऊन पोटात जावा, हा ओढणाऱ्याचा हेतू. म्हणून डबल फिल्टर, डबल गुंडा. तेव्हापासून हे चिलीमवाल्याचा आहे डबल फिल्टर, नंतर पहिलं फिल्टर त्यांचं आहे. लय शापी भिजून आण रे वड्यातून. हा गेला न भिजवता आला. अरे का शापी भिजून आण म्हटलं, थेंब नाही म्हणला वड्यात. कुठून भिजवून, कुठला? अरे जे अर्ध्या तासापूर्वी यांना पलीकडे जाऊ देत नव्हता, त्या ओढ्यात अर्ध्या तासाने शापी भिजवायला पाणी नाही. तशी काहीची कृपा ओढ्यासारखी, 2 तास कृपाळू दिसतात ओढ्यासारखी. हा ओढा काय, काहीची कृपा नदीसारखी, नदीमध्ये चढ उतार आहे. वर्षाकाळी सरिता चढू लागे पंडुसुता, शरद काळुरिगेन सरिता ओहटू लागे. पावसाळ्याच्या दिवसात नदीचं पाणी वाढतं, पावसाळा संपला की उतरतं. तशी काहीची कृपा श्रावण महिन्यात वाढते, भाद्रपद लागल्यावर उतरते. खोटं नाही. श्रावण महिन्यामध्ये गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून, बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव, बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव. महादेव म्हणतो मग 11 महिने रजेवर जाता का रे, तोंड दाखवा नाही पुन्हा, शपथ खोटं नाही. तुम्ही श्रावण महिन्यामध्ये खेडेगावातली कोंबडी पहा, मुलाबाळासह सुरक्षित 1 महिना, धोका नाही दिला. फिरायला निघली कोंबडी, 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं माग, मध्ये छाती काढून चालती कोंबडी, पुढं पाहती माग पाहती, मेरा भारत महान. 1 महिना. श्रावण संपला, कोंबडी एकटी दिसल. तिला विचारा, कोंबडी काय महाराज, लेकर दिसत नाही, चांगले महाराज झाले ना, तुला कळत नाही का काय? श्रावण संपला ना बाबा, मग लेकर संपली. तुम्ही माझाही नंबर लागतो आता गणपती उठल्यावर. ही आमची कृपा श्रावणात वाढते, भाद्रपदात उतरते. याला म्हणतात नदीसारखी कृपा, वड्यासारखी कृपा, पण समुद्रासारखी. समुद्राकडे कधी जा, रात्री जा, दिवसा जा, उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा, कधी जा तरी समुद्र पाण्यानं पूर्ण भरलेला दिसेल. तसं भगवंताकडे कधी जा, पूर्ण कृपेनं भरलेला. म्हणून त्याला म्हणतात कृपेचा सागर, कृपेचा सिंधू. आपुला तो बोल साच करी, आपुला तो बोल साच करी, आपुला तो बोल साच करी. असं आहे रे. धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील, धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील, धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील, कृपा सिंधू म्हणतील. आपुला तू बोल साच करी,
सागर नामासाठी पार पाववील नामासाठी पार पाववील नामासाठी पार पाववील बस सगळे प्रमाण पाड आहे तुम्हाला. तुका म्हणे हा तो कृपेचा सागर आहे, नामासाठी पार तू धन्य तुझं कृपा सिंधू म्हणा तिला फुला तू बोल साच करी म्हणून मग तो कृपा सिंधू निवारीसाकडे बर का म्हणू भाऊ. फक्त तो, बाकीचे नाही, बाकीचे नाही. ये र ते बापुडे काय रंग. पण आता 31 मिनिट आहे हा. सगळ्या महाराष्ट्राचा माझ्यावर विश्वास आहे. ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घडाई दुरुस्त करणे. रामायण असो की कीर्तन तडजोड नाही. तुम्ही कधी या, 12ला तुम्हाला मोकळे करतो आम्ही. एकदा हात वर करा. शाबास, जमला.